गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। ह्या व्यक्तीनं गेल्या महिन्यात 1450चं बिल भरलं आणि त्या व्यक्ती आता 47,000 बिल आणि सिंपल विषय तुमचा महावितरणचा मी मागे ही कागद मिळालेला आहे। मला ह्या कागदाशी काही घेणं देणं नाही। मी माननीय मुख्यमंत्र्यांना जे स्टेटमेंट दिलेले त्या स्टेटमेंटचा तुमचा संबंध नाही, लेखी द्या। ग्राहकाचा जो अधिकार आहे, ग्राहक म्हणून आम्हाला जे काही डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिलेले त्या अधिकाराच्या बाबतीत आम्हाला असं मिळेल की आमच्या घरात आम्ही डिपॉझिट भरून जी बसवलेली वस्तू आहे ती बदलायची न बदलायची ती आमची संमती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे। महाराष्ट्रभरात वीज वितरण कंपन्यांकडून सक्तीने बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर विरोधात तीव्र संताप उसळला आहे। वाढीव वीज बिलेमुळे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत। जुन्या मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटरमुळे वीज बिल दुप्पट ते तिप्पट येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत। वीज वितरण व्यवस्था खाजगी कंपन्यांच्या हातात जाण्याची आणि मीटरच्या देखभालीच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक भार पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। महावितरणाचे कर्मचारी कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा परस्पर जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवत असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत, मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने प्रचंड संताप वाढीस लागला आहे। अनेकांनी या संदर्भात त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तक्रारी नोंदवल्या आहेत, परंतु दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे आणि याच जनभावनेही दखल घेत पंढरपुरात शिवक्रांती युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्मार्ट मीटर विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसून आले आहेत आणि आज याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महावितरण शहर कार्यालयापर्यंत अर्धनग्न होत मोर्चा काढला। यात स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व्यावसायिक सहभागी झाले होते। आंदोलकांनी महावितरणाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडल्याचे दिसून आले। सक्तीबंदी झालीच पाहिजे, महावितरण सक्तीबंदी झालीच पाहिजे, महावितरणचा मनमानी कारभार महावितरणचा मनमानी कारभार महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या नावाने महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या नावाने अर्थिंग आहे का ना, अर्थिंग फक्त कुठल्या डिव्हाइसला करंट बसून म्हणून अर्थिंग आहे। अर्थिंगचं रिडिंग वाढत नाही। 50 वर्ष झालं मी इलेक्ट्रॉनिक मध्ये मी काय सांगतो नाही का, तामिळनाडूला सेंट्रल गव्हर्नमेंट राबवत नाही का? नाही ना, तामिळनाडूला सेंट्रल गव्हर्नमेंट राबवतं का नाही ते सांगा। सामान्य वीज ग्राहकांची संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाहीत। विधान भवनात रेकॉर्डवर आलेला प्रश्न विधान आहे, तर त्याच्या पुढे असं स्पष्ट सांगितलं होते सदर विधानाच्या अनुषंगाने महावितरणची अधिकृत भूमिका आहे। याबाबत देखील स्पष्टीकरण द्यावं की माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाशी आणि आमच्या महावितरणशी काही संबंध नाही। महाराष्ट्राचे प्रथम नागरिक माननीय मुख्यमंत्री आहेत। कार्यालयाच्या समोर अर्धनग्न होऊन आम्ही स्मार्ट मीटर बंद करा म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। अर्धनग्न होण्यामागचं कारण असं आहे की त्या स्मार्ट मीटर मुळे अव्वाच्या सव्वा बिल सामान्य ग्राहकाला येत आहे। जो रोज करून खाणारा ग्राहक आहे त्यानं परिवारातलं पोट भरायचं का ह्या महावितरणची भरती करायची हा प्रश्न पडलाय। आज अक्षरशः त्या सामान्य नागरिकाला अंगावरचे कपडे विकून ह्यांची बिलं भरायची अवस्था आमच्यावर आली।
मग आज अर्धनग्न होऊन यांच्या समोर आम्ही उभा आहे. आता तर ह्यांचे डोळे उघडावे आणि ज्या स्मार्ट मीटर सक्ती करतायत त्या ठिकाणी ग्राहकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्राहकाला स्वतःच्या ऑथॉरिटी स्वतःची एक ताकद दिलेली आहे की स्वतःच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारचं तुमचं तिथं ग्राहक मंचानं जी तुम्हाला ताकद दिली ती हिरावून घेतली जाणार नाही. मग हे स्मार्ट मीटर गपचीप चोरून का बदलून चाललायत? ह्याचा अर्थ महावितरण दिवसा ढवळ्या या सामान्य नागरिकांच्या घरावर दरोडा टाकण्याचं काम करून त्या ठेकेदारांचं घर भरण्याचं काम हे महावितरण स्वतः यांचा ठेका घेतलेला आहे. कारण त्या स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांच्या जो खिशावर आज भार पडलेला आहे त्यामुळे सामान्य ग्राहकाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की त्यांना घरात संध्याकाळी खायचं काय, महिन्याचं त्याचं एक टार्गेट असतं. तो टार्गेट आमची एकच भूमिका आहे, महावितरणनं आम्हाला जे काही असेल ते लेखी द्यावं. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की सामान्य ग्राहकांना विश्वासात घेतल्याशिवाय ते स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत. असं असताना सुद्धा हे गपचीप येऊन यांचे कर्मचारी मीटर बदलून जातात ते जात आहेत. वर्ण दादागिरीची भाषा हे कर्मचारी या ठिकाणी करतायत. त्यामुळे हिथं आज यांनी आम्हाला लेखी द्यावं की इथून पुढे आमचा कर्मचारी गपचीप येऊन मीटर बदलणार नाही. त्या ग्राहकाला विचारेल की बाबा तुझा स्मार्ट मीटर आम्ही बदलायला आलोय, बदलू का नको, तेव्हाच त्याने ते स्मार्ट मीटर बदलावं. आणि स्मार्ट मीटर मी आता ह्याला म्हणणार नाही, हे स्मार्ट मीटर नसून हे पूर्णपणे काय म्हणतात ना काय मॅनेज झालेलं मीटर आहे. कारण आपल्याला माहित आहे गेल्या 7-8 वर्षापूर्वीच आपल्या शेतात नवीन डिव्हाइस एक आलेलं आहे, घर बसल्या मोटर बंद चालू करा. त्याच अन्यथा आता सुरुवातीला आम्ही मागण्या केल्यात. आज या ठिकाणी आम्ही अर्धनग्न होऊन या अधिकाऱ्यापुढे उभा आहे का तर आमच्या भावना आम्ही या ठिकाणी पुढे करतोय. ह्यांनी जर आता थांबवलं नाही, आज आम्ही अर्धनग्न झालोय, उद्या ह्यांना अर्धनग्न केल्याशिवाय आम्ही ग्राहक ग बसणार नाहीत. पहिल्यांदा स्मार्ट मीटर मध्ये एक सिम कार्ड बसून आलं हे आता एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनीच कबूल केलं, बरोबर. म्हणजे जी शेतात मोटर बंद करण्याची सिस्टीम आहे तीच सिस्टीम या स्मार्ट मीटर मध्ये राबवण्यात आलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या स्मार्ट मीटरला जे बिल आहे ते बिल कुणाला तरी लागणार आहे. मग ते एक तर एमएससीबीला लागेल किंवा ग्राहकाला लागेल. एमएससीबी तर तो काय भार उचलणार नाही, हे ग्राहकावर लागणार आहे. आणि इतर आकार ह्या सगळ्यांनी आपापल्या बिलामध्ये चेक करावं, इतर आकारमध्ये काय काय चार्ज लावले त्या इतर आकारमध्ये हे बिल घालले जातं. त्यामुळं त्याचा आकार हा ग्राहकावरच लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता जर स्मार्ट मीटरचे ह्यांनी फायदे सांगतायत की 85 पैसे सकाळच्या पीक हावर मध्ये तुम्हाला पर युनिट कमी होणार. मला सांगा, जास्तीत जास्त वापर तुम्ही पीक हावर मध्ये करा जेणेकरून तुमचा लाईट बिल कमी होईल. आता एक गोष्ट सांगा, ह्याला एक त्यांनी 100चा क्रायटेरिया दिलेला आहे. 0 ते 100 युनिट या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला 5 रुपये लागत असतील तर 100 युनिटच्या पुढे गेले की डायरेक्ट ते 10 रुपयानं लागतंय. तर 10 रुपयानं लागतंय म्हणजे तुम्ही 100 युनिटच्या पुढे जावा आणि हे जे 85 पैसे घातलेत ना हे डबलीनं तिबलीनं परत करा ह्यांना. ही यांची टेक्निक आहे आणि हे सांगतात की 85 पैसे पर युनिट तुम्हाला कमी करतोय. हे कुठल्या बाबतीत खरं होईल तुम्ही सांगा. तिसरी महत्वाची गोष्ट, मी टेक्निकली काय सांगतोय माहितीये का, कारण हे ग्राहकांना माहित नाहीये म्हणून मी तुम्हाला हे निदर्शन आणून देतोय. टेक्निकल गोष्ट, अर्थिंग मुळे हे लाईट बिल जास्त येतं, घरातली वायरिंग लिकेज आहे म्हणून येतं. मग हे असं जर असेल तर इतक्या दिवस जुन्या मीटर मध्ये हे का होत नव्हतं? कुठल्याही वायरमन माझ्यासमोर डिबेटला बसावं, कुठल्याही एमएससीबीच्या अधिकाऱ्यानं डिबेटला बसावं की हे होतं कशावरून. हे जर झालं ना सिद्ध तर आम्ही म्हणाल ते ऐकायला तयार आहे. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, आज ही फक्त माझ्या बाबतीत नाही किंवा सर्वसामान्य बाबतीत नाही, एमएससीबीच्या वायरमन आणि यांच्या बाबतीत सुद्धा घडणार आहे. स्मार्ट मीटर मुळे रीडिंग ऑटोमॅटिक त्यांच्यावर जाणार आहे. म्हणजे पहिली गदा आली आहे, जे स्मार्ट मीटर रीडिंग घ्यायला माणसं होती ते सगळे बेकार झालेले आहेत, त्यांना आज जॉबलेस झालेले आहेत. दुसरी माणसं जी आता होणार आहेत ती होणार आहेत, मी आता होणार आहे शब्द वापरतोय की एमएससीबीचे वायरमन त्यांना आता लाईट गेल्यानंतर तोडायला जावं लागत होतं, परत जोडायला जावं लागत होतं. उद्या वायरमनची पण संख्या कमी करणार आहे कारण वायरमनची गरजच पडणार नाहीये त्यांना. लाईट बिल त्याला जागेवर बसून बंद करता येणार, जागेवर बसून ओपन करणार आहे. वायरमन लागणार नाहीत. आज 180 वायरमन पंढरपूर शाखेसाठी कमी आहेत, म्हणजे स्टाफ कमी आहे. आज हे जी पद भरती केली नाहीत आणि उद्या आहे ह्या वायरमन मध्ये सुद्धा वायरमन कमी होणार आहेत. तर ह्या गोष्टीला एमएससीबी कडे उत्तर आहे का? हे भविष्यात आम्ही वायरमन कमी करणार नाही. मी हे वायरमनच्या बाबतीत एमएससीबीच्या बाजूने बोलतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्याच्यावरचा तोडगा काढायचा असेल ना तर माझं एकच विनंती आहे, ज्यांना स्मार्ट मीटर बसवलेत ना त्यांच्या शेजारी त्यांचं जुनं मीटर लावून द्या. जर हा सूर्य हा जयद्रथ करू द्या, इकडे जर स्मार्ट मीटर 100 युनिट पडले असतील तर जुन्या मीटरला सुद्धा 100 युनिट पडणार आहेत. मग त्याच्यामध्ये बनवायचं कारणच नाहीये.
जुन्या मीटरला जर 100 रुपये पडले असते आणि हे मीटरचा खर्च आहे ना हा प्रत्येक ग्राहक जसा तसा उचलायला तयार आहे. आम्ही सुद्धा जरी असलं तरी आम्ही उचलायला तयार आहे. आम्ही उचलायला तयार आहे. तुम्ही त्याच्या शेजारी आमच्या जुनं मीटर लावून ठेवावं. स्मार्ट मीटर बदलायला आमचा विरोध नाही, फक्त जुनं मीटर लावून ठेवा. दोन्हीकडच्या मीटरच्या रिडिंगचा 1 वर्षभर टॅली झाले ना, मग तुम्ही वर्षभरानं काय करायचं ते करा. वर्षभर आमचं युनिट तसंच राहू द्या. तुम्ही 1 दिवसासाठी म्हणताय ना, 1 दिवसात काहीच समजू शकत नसतं. 1 दिवसात काय होतंय सांगा, 1 दिवसात 2 दिवसात काय कळणार आहे सांगा. लावून ठेवा ना. जुनं मीटर असं काढून तुम्ही फेकूनच देणार आहे. त्याच्यापेक्षा ते जुनं मीटर साईडला लावून ठेवा, राहू द्या आमचं आम्हाला. त्याचे पैसे तुमच्याकडे खर्च झालेत ना, ते पैसे आम्ही उचलायला तयार आहे. हा, ह्या टेक्निकल मुद्द्यांवर आणि ह्यांनी कुणी पण एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना आम्ही 5 जणांचं पॅनल तयार करतो, त्याच्यासमोर डिबेटला येऊन बसावं. डिबेटला येऊन बसा, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्या आणि मग स्मार्ट मीटर सक्ती करा. तोपर्यंत इथून पुढे स्मार्ट मीटर सक्ती करू नका. परस्पर जर स्मार्ट मीटर विधारलं तर तिथं जागेवर आम्ही त्यांना मग दंड दिल्याशिवाय राहणार नाही.